तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकदम प्रोटीनयुक्त असे हे होममेड लाडूची रेसिपी आहे। खूप मस्त लागतात। तुम्ही एनी सीजन तुम्ही खाऊ शकता। डिलिव्हरी झालेल्या महिला म्हणा किंवा अगदी लहान मुले सुद्धा हे लाडू खाऊ शकतात। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रोटीन पावडर मी यूज केलेला आहे पहिल्यांदाच। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी समृद्धी दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर हा जर तुम्ही व्हिडिओ इन्स्टा आणि फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर लागणारं साहित्य बघूया आपण। ह्याच्यामध्ये भरपूर आपण ड्रायफ्रूट्स आणि सीड्स घातलेले आहेत आणि गूळ तूप असं घातलेलं आहे। तर इथं आहे खारीक, तूप, सुकं खोबरं, गूळ, मेथी, डिंक आहे, मखाना आहे। तर अजून आपले साहित्य बघा। हा सीड्समध्ये बघा अळशीच्या बिया आहेत, सनफ्लावर सीड्स, मगज बी आणि ह्या पंपकिन सीड्स आहेत म्हणजे भोपळ्याच्या बिया। आणि इथं आहेत बदाम, काजू, पिस्ता घेतलेला आहे आणि अक्रोड, अंजीर, काळ्या मनुका आणि आपल्या ह्या नॉर्मल मनुका हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आणि ह्या लाडूचा बेस म्हणजे आहे तो प्रोटीन पावडर। तर मी इथं प्रोटीन पावडर ही माधवबागची घेतलेली आहे प्रोटीन पावडर। ह्या प्रोटीन पावडरमध्ये सुंठ पावडर वगैरे आहे, त्याच्यामध्ये लहान मुलांनासाठीही चालतं आणि मी इथं ही वापरलेली आहे। ह्याची टेस्ट पण खूप छान लागते आणि काहीही प्रमाण बदलू नये यासाठी मी ही तुम्हाला लिस्ट दिलेली आहे। तर योग्य प्रमाणात तुम्ही लाडू बांधा, अप्रतिम लागतात। तर आता कृतीला स्टार्ट करूयात। सर्वात प्रथम काय करायचं आहे, इथं पॅन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मस्त असं ह्या मेथी दाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। जास्त डार्क नाही करायचं, हलकासा रंग बदलला ना तर मग आपण हे काढून घ्यायचं आहे आणि अगदी मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आता आपली मेथी दाणे हे भाजून झालेले आहेत। त्याच पॅनमध्ये आता आपण सुके खारीक जी बिया काढून घेतलेली आहे ती वापरायची आहे आणि मस्त एक चमचाभर तूप टाकायचं आणि त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं। सगळे आपले जिन्नस हे स्लो फ्लेमवर अगदी भाजून घ्यायचं आहे। तर आता आपली खारीकसुद्धा भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता घ्यायचा आहे मखाना। मखानासुद्धा तो आधी असा सॉफ्ट असतो, तर तो भाजल्यानंतर असा थोडासा कुरकुरीत होतो। आणि जर तुम्हाला तुपाचं प्रमाण हे कमी हवं असेल, म्हणजे तूप कोण कोण खात नाहीत, तर तुम्ही मखाना लाडूमध्ये स्किप करा। जर अदरवाईज खात असाल तर हे हाडांसाठी सुद्धा बळकट असतं आणि तुम्ही बघू शकता असं कुरकुरीत भाजल्याशिवाय काढायचं नाही, नाहीतर मग ते नरम पडतं आणि लाडू मग आपले खराब होतात। मखाण्यामध्ये मखाना घातल्यानंतर थोडंसं तूप एक्स्ट्रा लागू शकतं। तर आता घालायचं आहे डिंक। डिंक भाजण्यासाठी थोडंसं जास्त तूप लागतं, कारण आपल्याला हा डिंक फुलेपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे तळून घ्यायचा आहे। अजिबात कच्चा तळायचा नाही, नाहीतर मग तो आपल्या दातामध्ये येऊ शकतो। तर तुम्ही बघू शकता आपले साईज डिंकाची ना मोठी झालेली आहे। तर आता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता ह्या सीड्स आहेत त्या एकत्र भाजून घेऊ शकता तुम्ही। तर सीड्समध्ये तूप घातलं नाही तरीसुद्धा चालतं, कारण आता ऑलरेडी आपण डिंक तळताना भरपूर तूप घातलं होतं, तर पॅनमध्ये बऱ्यापैकी तूप आहे, त्याच्यामुळे काही घालायची गरज नाही। ते सुद्धा समजतं कसं आपल्याला भाजलं आहे की नाही ते, तर ते थोडेसे आळशी आहेत ना तडतडतात, समजायचं की आपल्या आता सीड्स भाजून तयार आहेत। तर आता घेऊया ड्रायफ्रूट्स। त्याच्यामध्ये आहेत बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड हे घालायचं आहे, मनुका, अंजीर आणि आपल्या साध्या मनुका ह्या घालायच्या नाहीत, त्या नंतर भाजून घ्यायच्या। याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आणि हे सुद्धा मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं। भाजून घ्यायचं कारण हे एकच आहे की आपला लाडू हा जास्त दिवस टिकतो, म्हणून आपण हे सगळे जिन्नस भाजून घेत आहोत। ठीक आहे, बरं आता मस्त असं भाजून घ्यायचं आणि साईडला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आहे वेळ आपली मनुका भाजायची आणि अंजीर भाजण्यासाठी।
त्याच्यामध्ये सुद्धा 1 चमचाभर तूप टाकायचं आणि मस्त भाजून घ्यायचं. असं भाजा की ते मणुका आहेत ना अशा फुलतात तुपामध्ये, आकार त्याचा ना बदलतो, चेंज होतो. तुम्ही बघू शकता मस्त फुललेले आहेत मनुके. तर आता हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया. आणि आता आहे खोबऱ्याची बारी. खोबरंसुद्धा मस्त असं लालसर भाजून घेऊयात, जसं आपण करंजी वगैरे भाजतो करंजीसाठी, सारण करण्यासाठी, तशा स्टेजला आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबऱ्याचा सुद्धा कुबट वास येऊ नये म्हणून. तर आता खोबरंसुद्धा आपलं भाजून रेडी आहे. ते सुद्धा खारीक आणि मखाना आहे त्याच प्लेटमध्ये काढून घ्या. आता सर्वात प्रथम मिक्सर लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले हे मेथीचे दाणे मस्त त्याची पावडर करून घ्यायची. तुम्ही बघू शकतात अजून थोडीशी बारीक हवी आहे मला, म्हणून मी अजून एकदा फिरवून घेते. वाटलं तर तुम्ही चाळून घेतलं तरी चालेल, कारण आता इथं प्रमाण थोडंसं कमी आहे म्हणून मी कमी घातलेलं आहे आणि चाळण्याची काही गरज नाही. आणि डिंक थोडंसं लाडूमध्ये असं क्रंची लागावं म्हणून डिंक असं एका परातीत काढून घ्या आणि ग्लासने थोडंसं स्मॅश केल्यासारखं करा. तर असा हा क्रंचीनेस खूप छान लागतो, म्हणजे मऊसूद लाडू आणि त्याच्यामध्ये हा क्रंची डिंक खूप कमालीचा लागतो. त्याच्याचमध्ये टाकूया आपण मेथीची पावडर. आणि खारीक फिरवताना मिक्सर खराब होऊ शकतं, त्याची पानं ही खराब होऊ शकतात, म्हणून काय करायचं आहे, थोडंसं मखाना खोबरं ह्याचं मिश्रण टाकून फिरवून घ्यायचं आहे. आणि आपल्या ह्या स्टेजलाही म्हणजे अशी पावडर करून घ्या, जसं व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल अशी पावडर करून घ्या. जास्त बारीक नका करू. मी दुसरी बॅचसुद्धा लावून घेते आणि अशीच पावडर करून घेते. मला 2 वेळा करायला लागलेला आहे. तर आता टाकूया याच्यामध्ये मस्त आपला हा प्रोटीन पावडर. त्याच्यामध्येच टाकूया गूळ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच. गूळसुद्धा चांगल्या क्वालिटीचा घ्या. आणि ही प्रोटीन पावडरसुद्धा चांगली आहे, माधवबागची आहे म्हटलं तर काही प्रश्नच नाही. ही मी घेतलेली आहे माझ्यासाठी, ठीक आहे, कारण मला आवडते त्याची टेस्ट म्हणून. तर आता मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एकदा ऑन ऑफ करत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर मी काय करणार आहे, हाफ परातीमधलं जे काही मिश्रण होतं त्याच्यामधील हाफ घेतलेलं आहे भांड्यामध्ये, गूळ वाटण्यासाठी फिरवून घ्यायचं आहे. आपला गूळसुद्धा व्यवस्थित स्मॅश झालेला आहे त्याच्यामध्ये. आता टाकूया सीड्स. आपल्याला सीड्स आधीच नाही टाकायचे, कारण मग त्याची पूर्ण पावडर होऊन जाते, ते अशा दातामध्ये येत नाही म्हणून. आणि आता ड्रायफ्रूटसुद्धा आपण तसंच ऑन ऑफ करत मिक्सर फिरवून घेऊया. तर आता बघा इथे मी फिरवून घेतलेला आहे. कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित आपल्याला असा म्हणजे असं प्रेस केल्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये ओलावा आहे असं दिसत आहे. आता मी दुसरी बॅचसुद्धा फिरवून घेते त्याचप्रमाणे. एकदा फिरवून घेतलं, आता त्यामध्ये टाकूया सीड्स आणि ड्रायफ्रूट्स. तर आता टाकून घेऊया ड्रायफ्रूट्स. मी सीड्स पहिल्याच बॅचमध्ये टाकले होते, आता तसंच त्या प्रमाणात ह्यासुद्धा बॅचमध्ये टाकून घेऊया. आणि हे सुद्धा फिरवून घेताना ऑन ऑफ करत फिरवून घ्यायचं आहे, जास्त वेळ फिरवत राहायचं नाही, मग पूर्ण पूड होऊन जाते. तुम्ही बघू शकतात. ह्या स्टेजला मिक्सर बंद करून घ्या. थोडेसे बदाम वगैरे अख्खे दिसत आहेत ना, छान वाटतात ते बघायला म्हणा, खायला म्हणा. आपण तूप टाकून फ्राय केलेलं आहे ते, तर मस्त असं कुडकुडीत लागतात ते लाडूमध्ये. व्यवस्थित मिक्स करून घ्या हाताने, जेणेकरून आपल्याला लाडू वळताना म्हणजे लाडू खाताना असं तोंडामध्ये एका ठिकाणी गोडपणा, एका ठिकाणी कडवटपणा असा येणार नाही, म्हणून व्यवस्थित सारण आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता उरलेलं तूपसुद्धा घालून घेऊया त्याच्यामध्ये, कारण आपण लागेल तेवढंच तूप यूज केलं होतं. आत्ता आपण पहिल्यांदाच तूप घालत आहे मिश्रणामध्ये. तर मी इथं थोडं तूप ठेवलेलं आहे, 3 ते 4 चम्मच टाकलं होतं. आणि व्यवस्थित तूपसुद्धा मिक्स करून घ्यायचं हाताने, जेणेकरून आपल्याला लाडू हे वळता येतील. तर तुम्ही एकदा लाडू बघून घ्या वळता येत का. जर वळता येत नसतील तर तुम्ही तूप अजून थोडंसं जे उरलेलं आहे बाउलमध्ये ते घालून घ्यायचं. जर तुम्ही तूप कमी वापरत असाल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. गुळ आणि तूप दोन्ही जर कमी खात असाल तर तुम्ही मखाना स्किप करा, जेणेकरून तूप तुमचं कमी होईल. तर आता हा लाडू बघा मी वळून घेत आहे. तर एका हाताने सुद्धा इझिली आपल्याला लाडू वळता येत आहेत.
तर मस्त लागतात, करायलासुद्धा सोपे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही. आणि हे आपले आळशीच्या बिया आणि ड्रायफ्रूटसुद्धा दिसत आहेत मस्त. आता माझा एक लाडू तयार आहे. त्याच प्रकारे मी दुसरासुद्धा लाडू बनवते. काही त्रास होत नाही, अगदी इझिली वळायला येतात. सगळ्यात सोपी रेसिपी आहे ना, पाकचं टेन्शन आहे. अगदी बिना पाकातले हे लाडू खूप चविष्ट लागतात आणि मेन म्हणजे सगळेजण खाऊ शकतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे लाडू आहेत. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि हेल्दी आहेत. आपण सगळे स्वीट्स वगैरे खात नाही, म्हणजे वेगळे वेगळे असे प्लेट्समध्ये घेऊन. तर हा एक लाडू जरी खाल्लाच तुम्ही दिवसभरात, तर तुमची पूर्ण कमतरताही भरून निघते. कारण जेवणामधून आपले हवे ते प्रोटीन तितकेसे मिळत नाहीत आपल्या बॉडीसाठी. तर हा एकदम प्रोटीनयुक्त हा होममेड लाडू खूप छान लागतो. आणि आपले लाडू सगळे तयार आहेत बनवून. दिसायला किती छान दिसत आहेत ना, गोल गरगरीत लाडू, मस्तच. तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच व्हिडिओंसाठी म्हणजेच माझ्या चॅनलला दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. परत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.